पुणे एमपीएससी विद्यार्थी अपघातातील आरोपी टॅक्सी चालक जयराम मुळे आणि गाडीचा मालक बिब्बेवाडी पोलिसांच्या ताब्यात। चालकाला गाडी चालवता येत नसल्याची प्राथमिक माहिती। पुण्यातील अपघातात जखमी झालेल्या विद्यार्थ्याशी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा संवाद। फोनद्वारे शिंदेंकडून विद्यार्थ्यांची विचारपूस। सिद्धार्थ शिरसाटांचं उत्पन्न 49 लाख रुपये असताना 67 कोटींचं हॉटेल कसं खरेदी केलं? विस्ट हॉटेलचं 5 पार्टनर कोण? जाहीर करा। सिद्धांत शिरसाटांच्या इन्कम टॅक्स रिटर्न दाखवत अंबादास दानवेंचा आरोप। अंबादास दानवेंनी दलाली करू नये, हॉटेल खरेदीबाबत अंबादास दानवेंच्या आक्षेपानंतर संजय शिरसाटांचा पलटवार। एनडीए सोबत युती करणं आमची चूक होती, संधी मिळेल त्या दिवशी एनडीएला सत्तेतून बाहेर काढू, महादेव जानकरांचा इशारा। निलेश चव्हाणांच्या घरातून शशांक, लता आणि करिश्मा हगवणेचा मोबाईल, एक लॅपटॉप जप्त। निलेशची बंदूक आणि पासपोर्टही पोलिसांच्या ताब्यात। पिंपरी चिंचवडमधील घरी झाडाझडती। वैष्णवीच्या वडिलांकडून हगवणे कुटुंबियांनी रुखवतासाठी 1.5 लाख रुपये मागितले। पूनम जालिंदर सुपेकरांद्वारे पैसे घेतल्याचा अंजली दमानी यांचा दावा। पूनम सुपेकर या शशांक हगवणेच्या मामी। देशात 24 तासात 685 नव्या रुग्णांची नोंद। एकूण रुग्णसंख्या 3395 वर, तर 4 मृत्यू। एनआयए कडून आता दिल्ली, मुंबईसह 8 राज्यातील 15 ठिकाणी सर्च ऑपरेशन। पाकिस्तानशी संबंधित हेरगिरी प्रकरणात छापा। काही आर्थिक व्यवहाराची कागदपत्र आणि इलेक्ट्रॉनिक गॅजेट जप्त। जम्मू काश्मीर, पंजाब, राजस्थानसह गुजरात, हरियाणा, चंदीगडमध्ये नागरी संरक्षणाचं मॉक ड्रिल। शस्त्रूंची विमानं, ड्रोन आणि क्षेपणास्त्र हल्ल्यांची परिस्थिती चित्रित। हवाई हल्ल्याचा इशारा देणारे सायरनही वाजले। प्रो कबड्डी लीगच्या 12व्या हंगामासाठी मुंबईत लिलाव प्रक्रिया। प्रदीप नरवाल अनसोल्ड, तर पवन सेहरावत, फजल अत्राचारीलाही कमी बोली। गुजरात जायंट्सकडून इराणच्या मोहम्मद रेजासाठी सर्वाधिक 2.23 कोटींची बोली।